पुरुष संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी वर्धविनायक रामवाडी संघाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आले। फलंदाजी करीत असताना पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी समाचार घेतलाय, चौकार आलाय। कपिल कोळी याच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आपण पाहिला, अतिशय जबरदस्त फटका होता। सरळ या ठिकाणी मिड विकेटच्या मधून मारलेला हा चौकार 4 धावेने अकाउंटला सुरुवात खातं ओपन केलं गेलंय। अर्थातच वर्धविनायक रामवाडी या टीमनं सर्वांचं लक्ष आहे। एका बाजूला आपण पाहतोय की गावदेवी दुर्शेत, दुसऱ्या बाजूला वर्धविनायक रामवाडी, दोनही बल्लाढ्य टीम समोरासमोर प्लेइंग 11 या ठिकाणी आपण पाहतोय की एक गाव 11 आणि आपण पाहतोय की एक गाव 11 अशा पद्धतीने या ठिकाणी हा खेळ सुरू आहे। पण यावेळेला मात्र या ठिकाणी थोडा खाली राहणारा चेंडू, थोडासा उर्पीत चेंडू होता। यावेळेला मात्र या ठिकाणी एक सिंगल प्राप्त झालेली आहे। एक सिंगल मिळेल कपिल कोळी याला, स्ट्राइक रोटेट होईल। एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते। संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 9। 3 चेंडूंमध्ये आल्यात 9 धावा। प्रयत्न चांगले असतील तर नक्कीच यश मिळेल। या ठिकाणी आपण पाहतोय की डी लॉसचे जे या ठिकाणी सामने होते ते या ठिकाणी झालेले आहेत आणि अगदी निर्णायक क्षणापर्यंत या ठिकाणी आपण बघितला जो शेवटचा या ठिकाणी चेंडू होता त्यावरती एक सिंगल मिळाली होती आणि या ठिकाणी मुद्दू 11 मोहल्ला पेण हा संघ या ठिकाणी नक्कीच टॉप 4 मध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे। अतिशय चांगला खेळ या ठिकाणी आपण त्यांचा पाहिला। आताचा चेंडू या ठिकाणी पंचांनी नो घोषित केला। आणखीन एक धाव पळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला। पंचांकडून नोचा इशारा आले 1+1 अशा या 2 धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील। बघा पंचांचं अगदी लक्ष आहे या ठिकाणी। ओव्हरस्टेप असेल किंवा कोणताही असेल त्या नक्कीच या ठिकाणी आमचे पंच पनिश करतायत। नोच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव मिळते आणि एक धाव पळून देखील या ठिकाणी काढलेली आहे। पुन्हा एकदा कपिल कोळीला या ठिकाणी स्ट्राइक मिळेल। धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 11। 1-1 विदाउट लॉस। फ्री हिट आहे। उघडा डोळे पुढचा चेंडू, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट। पंचांनी या ठिकाणी अगदी हात आकाशाकडे फिरवलेला आहे आणि फ्री हिटची संधी घेतोय का बघायचं आहे। यावेळेला या ठिकाणी फटका खेळून काढलाय कार्पेटला घासत, चेंडूला या ठिकाणी दिशा दिली। डीप स्कोर लेगच्या बाजूला मारलेला हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार। सामना या ठिकाणी आजचा पाहतोय। यानंतर पुढचा जो सामना होईल श्लोक 11 हमरापूर विरुद्ध रुचिता 11 भाल यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला या ठिकाणी आपल्या भेटीला येणार आहे। दोनही संघांनी तयारायचं आहे। पुन्हा एकदा कपिल, यावेळेला पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांनी नो घोषित केलाय। वारंवार चुकी होते, गलती क्रिकेट में नहीं चलती अक्सर कहा जाता है, लेकिन यहां पर गेंदबाज बार बार गलती करता हुआ और एक नो बॉल चौकार देखील आलाय आणि नोच्या स्वरूपात आणखीन एक एक्स्ट्रा मिळाली। या 5 धावा काउंट केल्या जातील स्कोरबुक वरती। डीजे मास्टरला देऊया संधी। आमचे मित्र सूरज मात्रे बाबू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। मयूर ठाकूर त्यांच्या बरोबर आहे, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत। आलेल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी आपण करीत असताना आपण पाहतोय धावसंख्या झालेली 20। अजूनही 2 चेंडू बाकी आहेत, 2 एक्स्ट्रा चेंडू टाकले गेले आपण पाहतोय। नोच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पंचांनी त्याला पनिश केलं। आज या ठिकाणी आपण पाहतोय सूरज पांडे सर असतील, तदनंतर सतीश साळुंके असतील, बाळा साळुंके या ठिकाणी खास खोपोलीवरून आलेले हे पंच आपण या ठिकाणी पाहतोय। थोड्या वेळात मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होईल। तत्पूर्वी आपण पाहतोय पुन्हा एकदा नवीन गोलंदाज, कारण लगातार 2 चेंडू या ठिकाणी नो बॉल टाकल्यामुळे गोलंदाजाला या ठिकाणी बदलण्यात येतोय आपण पाहतोय। इथे मात्र संधी दिली आहे। नेक्स्ट प्रेम याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलाय। कशा पद्धतीने या ठिकाणी हे शेवटचे 2 चेंडू हाताळणार आपण पाहणार आहोत। एका बाजूला कपिल कोळी समोर पाहायला मिळतोय, तो दुसरीकडे या ठिकाणी अमित म्हात्रे आपल्याला या ठिकाणी नॉन स्ट्राइकला पाहायला मिळतोय, तो सिंगल वरती होता। कपिल कोळी
खरोखरच अतिशय सुंदर बॅटिंग आपल्याला आतापर्यंत पाहतोय, कारण सुरुवातीलाच 2 चौकार घेतले आणि त्यानंतर मात्र खरपूस चेंडूचा खरपूस समाचार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अगदी पेण नगरपालिका एंडकडून या ठिकाणी धावाला सुरुवात केली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, फाईन लेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडू मात्र गॅदर व्यवस्थित करता आला नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय एक 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. टेकन 2 रन्स, 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडणार आहे. अजूनही देखील आपण पाहतोय 1 टू गो, एक चेंडू या ठिकाणी बाकी आहे. या 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली 22, 22 विदाउट लॉस, बिगर किसी नुकसान पे 22 रन. प्रेक्षकांची मांदियाळी, दर्दी प्रेक्षक गर्दी करून आहेत. बरेच प्रेक्षक आपण पाहतो इथे मनसे चषक पाहण्यासाठी आलेले आहेत. तर बरेच जणांना आम्ही प्रतिक्रिया विचारतोय तर ते ऑन माईक द्यायला तयार नाही, पण आमच्यापर्यंत ते प्रतिक्रिया पोहोचवत आहेत की त्यांचा की एक मोठी स्पर्धा आहे आणि आमच्यासाठी रुपेश दादांनी एक चांगली मेजबानी ठेवलेली आहे क्रिकेटची, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा प्रेक्षकांकडून रुपेश दादा यांना मिळत आहेत. धन्यवाद. पहिलं षटक, प्रायमरी षटक या ठिकाणी फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23 धावा. कोणताही लॉस नाही आपण बघतोय. कपिल कोळी, अमित म्हात्रे या ठिकाणी बॅटिंग अतिशय जबरदस्त या ठिकाणी खेळ मैदानावरती सुरू आहे. एका बाजूला गावदेवी दुर्शेत संघ या ठिकाणी धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्यांना कमी स्कोर ठेवायचा आहे या दृष्टिकोनातून त्यांचा झालेला प्रयत्न. पण मात्र या 23 धावा या ठिकाणी नक्कीच खूप महागडं षटक. P1चं पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक, थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. सचिन गावंड आणि प्रेम याच्याकडून या ठिकाणी हे षटक टाकलं गेलं होतं. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करतोय आजच्या कार्यक्रमाला. नक्कीच ज्यांनी हजेरी लावली, खास खोपोलीवरून या ठिकाणी सानिका गायकर या ठिकाणी मॉडेल क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे, मिस खोपोली, तसेच अनेक पारितोषिक ज्यांचं खरं तर मॉडेलिंग क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगलं नाव कमवलेलं आहे, अशा सानिका गायकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. भारतीय सौंदर्यामध्ये खऱ्या अर्थानं स्त्रीचं रूप आणि आपण बघतो की मिस स्त्री कर्तृत्वाचा वॉर्ड क्रमांक 2 मध्ये अतिशय चांगल्या रीतीनं कामं या ठिकाणी साकारली जात आहेत आणि सर्वांशी प्रेमानं वागणं हे एक त्यांचं या ठिकाणी आपली दिशा चेंज केलेली आहे. यावेळेला मिळाले एक सिंगल रन, एका धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते आणि आमचे गुणलेखक मला कळवत आहेत की धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 29 धावा, 29 विदाउट लॉस, 29 रन बिगर किसी नुकसान पे. अजिंक्य गावंड
09 नंबरचा टी शर्ट परिधान केलेला आहे। याच दरम्यान एक विशेष निवेदन आहे। एक छोटासा प्रेक्षक आहे निर्भय नितीन कोळी, गर्दीमध्ये कुठेतरी बसलाय। आपले वडील तुम्हाला शोधतात या ठिकाणी डाव्या बाजूला या आणि आपल्या वडिलांना भेटा। निर्भय नितीन कोळी एक छोटासा प्रेक्षक आहे, तो स्पर्धेचा आनंद घेतो गर्दीमध्ये। मग तो आपले वडील पिताश्री आपल्याला शोधतात, आपण व्यासपीठासमोर या आणि वडिलांची भेट घ्या। धन्यवाद। या ठिकाणी आपण बघतोय की कपिल कोहलीच्या बॅटमधून आलेला हा 6वा चौकार, 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। फाईन लेग क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर दिशा दिली आणि तिथे कोणताही फिल्डर नव्हता, त्याच्यामुळे चेंडूने मात्र सीमारेषा गाठलेली आहे। पुन्हा एकदा चौकार आलाय, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या अंकावरती। 3-3 दुसरं षटक चालू आहे। अजिंक्य गावंड गोलंदाजी करतोय। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळेला आणखीन एक दिशा दिलेली आहे, पण यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि इथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पकडलाय सुंदर झेल आणि कपिल कोहलीचा संपलाय खेळ। ही स्पर्धा देखील या ठिकाणी पेंडपुराची मान सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। अटल करंडक ही स्पर्धा गिरोबा मैदान जो येते त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना धन्यवाद देतो। पुन्हा एकदा अजिंक्य गावंड, आता प्रश्न पडलाय की चेंडू टाकायचा तर कशा पद्धतीने टाकायचा, कारण फार या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी युवा नेते सन्माननीय पंकजदादा तांडेल साई पनवेलवरून आलेले आहेत। त्यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे। आपलं मनापासून रुपेशदादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत। सन्माननीय पंकजी तांडेल कर्जत साई गावातील एक उत्तम बॉडी बिल्डर आणि स्वतः एका जिम्नॅस्टियमचे ओनर आहेत। त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत। कदर गोल्डन जिमचे प्रोप्रायटर, सुदृढ शरीर यष्टी, त्यांचे आपण पाहत अनेक डॅशिंग असं हे व्यक्तिमत्व पंकजी तांडेल यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। अजिंक्य गावंडचा हा चेंडू या ठिकाणी फलंदाजाला समजला नाही, इथे मात्र या ठिकाणी हिट करण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र बीट झालाय। मात्र या ठिकाणी 2 षटक झालेले आहेत। 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 बाद 33 धावा, 33 वरती या ठिकाणी धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। अतिशय सुंदर या ठिकाणी माहोल आपल्याला पाहायला मिळतो। अनेक दिग्गज मंडळी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। खरं तर प्रेक्षकांमध्ये देखील बरेच जण सरपंच असतील, ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, अनेक मंडळी या ठिकाणी मला पाहायला मिळतात, पण सर्वांचं नाव घेता येणार नाही, परंतु आलेल्या सर्वांचं या ठिकाणी रुपेशदादा पाटील यांच्या माध्यमातून मनसे चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत। यानंतर पुढील होणारा सामना श्लोक 11 हमरापूर विरुद्ध रुचिता 11 भाल यांच्यामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल। पहिली इनिंग झाल्यानंतर आपण टॉससाठी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी टॉस बॉक्सवरती असतील। तर अजिंक्य गावंडने या ठिकाणी दुसरं षटक टाकलं, त्याच्यामध्ये धावा त्यांनी या ठिकाणी खर्च केल्या 10। पहिलं षटक जे टाकलं होतं सचिन गावंड आणि प्रेमने या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्यामध्ये 23 धावा या ठिकाणी आल्या होत्या। अशा एकूण या ठिकाणी आपण पाहतोय की 33 धावा धावफलकावरती आहेत 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये। तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय गावदेवी दुर्शेत संघानं उमेश डंगर, याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे। उमेश डंगर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागून राहिले। धावा वाढत चाललेल्या आहेत, 2च षटक झालेत आणि 33 धावा जर आपण पाहिलं तर या 3 षटकांच्या धावा आहेत, कारण 33-38 धावा या 3 षटकांमध्ये गोळा केल्या जातात। कदाचित हे टार्गेट मोठं 50+ धावा या ठिकाणी होण्याच्या मार्गावरती अंदाज जर लावला तर चांगलं एक फायटिंग टार्गेट या ठिकाणी मोठं उभं राहू शकतं असा अंदाज लावला जाईल। वर्धविनायक रामवाडी संघाकडून या ठिकाणी समोर स्ट्राईकला खेळतोय अमित म्हात्रे, नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे अक्षय पाटील। अमित म्हात्रेला टाकलेला चेंडू सरळ या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने लॉंगॉनच्या डोक्यावरून उडवलेला हा अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत षटकार।
प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पहिला चेंडू जर पाहिलात तर नक्कीच या ठिकाणी मोठा फटका गेलेला, पहिला चौकार गेला, त्याच्यानंतर षटकार गेला आणि या ओव्हरमध्ये देखील षटकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी अमित म्हात्रे एक गेला तरी दुसरा मात्र या ठिकाणी बाजू सांभाळून खेळणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा फिरून या ठिकाणी फिरकी घेतली, चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली आहे आणि अगदी या ठिकाणी डीप स्कोर लेगच्या डोक्यावर मारलेला आणखीन एक उत्तुंग षटकार, प्रेक्षकांची मनं जिंकणारा आलाय षटकार. अरे कोण र आला यो पेनवाला, अरे कोण र आला यो पेनवाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र, आमच्या रुपेश पाटील दादाच्या या नावात दम हाय र, आमच्या रुपेश पाटील दादाच्या या नावात दम हाय र. उमेश डंगरचा चेंडू या ठिकाणी अगदी बॅट खाली येतोय, त्याच्यामुळे त्याला प्रत्येक चेंडूला दिशा दिली जाते. लगातार 2 षटकार आलेले आहेत. आपण बघतो अमित म्हात्रेचे. मगाशी कपिल कोळी अतिशय जबरदस्त खेळ करत होता, त्यानंतर मात्र अमित म्हात्रे देखील थांबायचं नाव घेणार नाही. लगातार 2 षटकार आले, धावसंख्या जाऊन पोहोचले 45 धावा. मी म्हटलं 50+ धावा नक्कीच या फायटिंग टार्गेट होईल. पुढचा चेंडू यावेळेला मात्र या ठिकाणी फुलटॉस देण्याचा प्रयत्न होता, पण त्यावेळेला मात्र इथे पुन्हा एकदा येतोय चौकार. बघा, या पहिले 2 षटकार आले, त्यानंतर हा चौकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 49 या अंकावरती. अतिशय उत्कृष्ट फटका अमित म्हात्रेचा क्लास पाहायला मिळाला. डीजे म्हणणं आहे की ही एक स्पर्धा मोठी आहे आणि प्रथमच आम्हाला पेन नगरीमध्ये रुपेशदादा पाटील यानं मागच्या वर्षी जशी आम्हाला संधी दिली नाईट मॅचेस पाहण्याची, तशी यावर्षी देखील आम्हाला ही मॅच नाईटच्या पाहण्याची संधी दिली आहे. तर भविष्यामध्ये अशाच मॅचेसचं ऑर्गनायझेशन आपण करावं अशी अपेक्षा प्रेक्षकांची रुपेशदादा पाटील यांच्याकडून आहे. तर भविष्यामध्ये अजून स्पर्धा त्यांच्याकडून पाहायला मिळतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धावसंख्या झालेली आहे 50 या ठिकाणी आपण धावसंख्या पाहतोय. 50 या अंकावरती या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एक विकेट जरी गेला असला, अर्थात या ठिकाणी आपण बघतोय कपिल कोळी याचा, त्यांनी धावा केल्या होत्या जवळजवळ या ठिकाणी आपण जर पाहिलात तर 6 चौकार आणि 11 चेंडूंमध्ये 29 धावा त्यांनी गोळा केल्या होत्या आपल्या संघासाठी. काय चांगलं योगदान दिलं होतं कपिल कोळीनं. पुढचा चेंडू यावेळेला मोठा लाभ केला, उडवला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार पण मात्र या ठिकाणी चेंडू अडवतोय पण धावा मात्र रोखू शकणार नाही. इथे 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 52. या दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत जोहेचे विद्यमान सदस्य आदरणीय पंडितजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन. त्यांचं मनापासून आम्ही मनसे चषक 2025 या स्पर्धेच्या वतीनं स्पर्धेचे आयोजक रुपेशजी पाटील यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. अक्षय पाटील समोर या ठिकाणी खेळतोय. अमित म्हात्रे नॉन स्ट्राईकला आहे. अक्षय देखील चांगला खेळ करतोय. अधूनमधून धावा, सिंगल डबल खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. जाईल डीप फाईंड लेग क्षेत्रामध्ये. चेंडूला या ठिकाणी गती आहे. चेंडूनं सीमारेषा गाठली आहे. चेंडू जातोय आर पार, सीमारेषा पार, चौकार. आमच्या रुपेश पाटील दादाच्या या नावात दम हाय र, आमच्या रुपेश पाटील दादाच्या या नावात दम हाय र. 3 षटक पूर्ण झालेले आहेत. 3 ओव्हर कंप्लीट्स आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा, 56 रन्स, 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 1 बाद 56, अब तक 56 असं म्हटलं जातं. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 23 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा आणि या ओव्हरमध्ये देखील 23 धावा या ठिकाणी अक्षरशः कुठल्यात जमा केल्यात आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे. 50+, 56, 56 रन्स या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोरबुक वरती, स्क्रीनवरती देखील 24 लाईव्ह इव्हेंटवरती आपल्याला पाहायला मिळेल. अनेक प्रेक्षक या ठिकाणी लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. घर बसल्या देखील हे सामने पाहतायत. त्या सर्व लाईव्ह प्रेक्षकांचं रुपेशदादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 मध्ये मी मनापासून स्वागत करतो. आपलं सहर्ष स्वागत करतोय. 3 षटक झालेले आहेत. 56 धावा, अब तक 56 अशा या 56 धावा आपण या ठिकाणी पाहतो आणि शेवटचं निर्णायक षटक जे की हाणामारीचं षटक आहे ते टाकण्यासाठी
समीर गावंड याच्याकडे चेंडू सोपवलाय अगदी कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. समोर एक टायगर उभा आहे अमित म्हात्रे, ज्याच्या बॅटमधून मगाशी आपण 2 षटकार पाहिले होते, तर नंतर स्ट्राईक रोटेट झाली होती. तो अमित म्हात्रे या ठिकाणी समोर पाहायला मिळतोय. वर्धविनायक रामवाडी संघाचा अमित समोर खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू खेळून काढला येतोय लॉंग ऑफच्या बाजूला क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू त्याला या ठिकाणी हुलकावणी देऊन जातोय, सरळ सीमारेषा पार येतोय दणदणीत खणखणीत चौकार. चर्चेमध्ये आहे सध्या रायगड जिल्ह्यामध्ये. अगदी कोरोना काळामध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी बजावली, अगदी चांगला प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. अनेक रुग्णांना देखील त्या ठिकाणी चांगलं त्यांनी साथ दिली. खऱ्या अर्थानं जे वाटकरू या ठिकाणी आपल्या कोकणामध्ये निघाले होते, ते चालत निघाले होते, त्यावेळेला त्यांना अन्नदान सुद्धा त्यांनी या ठिकाणी, पाण्याची व्यवस्था असेल, अन्न पुरवठा देखील त्यांनी या ठिकाणी चांगल्या रीतीने केला. असे रुपेश दादा आहेत. अनेकांना या ठिकाणी ज्या वेळेला गरज लागेल त्या वेळेला रुपेश दादा धावून जातात. असं हे व्यक्तिमत्व, एक डॅसिंग नेतृत्व म्हणजे आपले रुपेश दादा पाटील आपल्या समवेत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा अमित म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला या ठिकाणी आपण बघतोय लेग साईडला चेंडू खेळून काढलेला आहे. येतोय डीप मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूची वरती येणार, उचल करणार, तोपर्यंत एक सिंगल मात्र या ठिकाणी प्राप्त झाली आणि एकाच धाबेवरती समाधान मानलंय. हे शेवटचं आणि हाणामारीचं षटक चालू असताना एक सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली 61. बघा 60+ धावा देखील या ठिकाणी झालेल्या आहेत. का नाही होणार? इरादे नहीं हो तो रास्ते भी आसान हो जाते हैं और सच्ची लगन से हो तो सपने भी साकार हो जाते हैं. नक्कीच एक चांगला प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय वर्धविनायक रामवाडी टीमचा, संघाचा. पुन्हा एकदा समोर खेळण्यासाठी सज्ज होतो अक्षय पाटील आणि समीर याचा हा पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. चेंडू खेळून काढलेला आहे. थर्डमॅनच्या बाजूला चेंडू ढकलतोय, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येणार, उचल करणार, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि चेंडू येण्याचा अवधी होता, वेळेचा फायदा घेत या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झालेल्या आहेत. थांबणार नाहीयेत, विजयाकडे जायचं आहे, विजय संपादन करायचा आहे, त्यामुळे थांबायचं नाही. जर चांगले प्रयत्न असतील तर नक्की या ठिकाणी पहिल्याच या फेरीमध्ये यश मिळेल. सेकंड राऊंड मध्ये सुद्धा जाता येईल. इथे मात्र आपल्यासोबत प्रेक्षक जोडले गेलेले आहेत, तर आपल्याला हॅलो हॅलो धावसंख्या 63. बोला बोला. चला वळूया पुन्हा एकदा. आवाज थोडा कट होतोय. प्रेक्षक बोलत नाहीत. प्रेक्षकाने खरं तर बोलायला पाहिजे, कारण स्पर्धा ही तुमची, आमची, आपणा सर्वांची आहे. त्यामुळे या स्पर्धेत आपली स्पर्धा म्हणून आपण या ठिकाणी पाहिली पाहिजे आणि नक्की आपण देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. धन्यवाद. या ठिकाणी यानंतर पुढील होणारा सामना श्लोक 11 हमरापूर विरुद्ध रुचिता 11 भाल यांच्यामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट असणार आहे. एका बाजूला हमरापूर, दुसऱ्या बाजूला भाल टीम या ठिकाणी असणार आहे. दोनही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्सकडे येऊन थांबायचे. लास्ट ओव्हर या ठिकाणी चालू आहे. काही चेंडू बाकी आहेत. लगेचच आपला नाणेफेक या ठिकाणी होईल. दोनही कॅप्टन टॉस बॉक्सकडे येऊन थांबायचं. पहिला क्रॅम्प आलेला आहे, आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना असेल श्लोक 11 हमरापूर विपक्ष रुचिता 11 भाल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉसकडे रिपोर्टिंग करा. दुसरा सामना असेल पहिल्या फेरीमधला श्लोक 11 हमरापूर विपक्ष रुचिता 11 भाल. या 2 टीमच्या दरम्यान ही लढत राहील. थोडीशी दुखापत झाली खेळाडूला. फर्स्ट एड किट घेऊन मैदानाकडे आपण लगेच दाखल व्हा. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन या आपण प्लीज. भाल संघाचा कॅप्टन आणि श्लोक 11 हमरापूर कुंदन दादा दाभाडे. चला आपला कर्णधार पाठवा टॉससाठी. या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. बघा वरेडी कोळीवाडा येथील नरेश महाराज हे देखील लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. वरेडी कोळीवाड्याचे नरेश महाराज कोळी यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद.
कृपया वेळ आहे तोपर्यंत टॉस होईल. आपण नाणेफेकीसाठी कृपया दोनही कॅप्टन चला टॉस बॉक्स वरती यायचं प्लीज. तर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ आणि ज्या संघातील गावाचे खरं तर आपण पाहता ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच जर आले असतील सदस्य आले असतील तर सर्वांना या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेशजी पाटील यांच्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन आसन असतं. कॅप्टन भाल अँड कॅप्टन श्लोक 11 हमरापूर टॉससाठी पण इथे इन्व्हाइट करूया. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या सामन्याचा सन्माननीय आमचे धावसंख्या झालेली आहे 63. टू गो. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. मला असं वाटतं या ठिकाणी ग्राउंडवरती खेळाडू तयार आहेत. लगेच सामन्याला सुरुवात होईल. आमचे पंच दोनही त्या ठिकाणी दक्ष आहेत. एका बाजूला सूरज पांडे सर खोपोलीवरून आलेले आहेत आणि निष्णात अनुभवी पंच आहेत. अनेक स्पर्धा मोठ्या स्पर्धा त्यांनी या ठिकाणी पंचांची कामगिरी केलेली आहे. तसेच सतीश साळुंके हे देखील या ठिकाणी पंच आहेत. कृपया हे समोरचे प्रेक्षक जे आहेत त्यांना विनंती आहे प्लीज जरा थोडे मागे या. हे समोरचे लाईनच्या समोर त्या ठिकाणी बाउंड्री लाईनला जे प्रेक्षक आहेत समोरचे प्रेक्षक प्लीज जरा थोडा आपल्याला कोऑपरेट करा. स्पर्धा आपली आहे. तर आपण पाहतोय टू गो. 2 चेंडू बाकी आहेत आणि समीर गोलंदाज. अक्षय पाटीलसाठी टाकलेला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट मिडॉनच्या बाजूला चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. एक धाव रोखू शकत नाहीये. एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 64 लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद झाल्यानंतर ही चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगली पार्टनरशिप. अक्षय पाटील असेल अमित म्हात्रे त्या ठिकाणी आता स्ट्राईकला आहे. आपण पाहतोय चांगला खेळ मैदानावरती या ठिकाणी सुरू आहे आणि एक चांगली धावसंख्या एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली. आतापर्यंत थोडं जड जाऊ शकतो कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय ते अर्थातच दुर्शेत संघाला गावदेवी दुर्शेत. आताचा चेंडू मात्र या ठिकाणी पाहतोय सरळ जातोय इष्टरक्षकाकडे. इथे मात्र या ठिकाणी चेंडू मात्र पंच काय सिंगल आली का? बाळा सोलंके धाव आहे का नक्की काय आहे? ओके एक धाव. ओके 22ची एक धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले. टोटल स्कोर 65 धावा झालेल्या आहेत. 66 रन्स निडेड. 24 बॉल्स 24 चेंडू जिंकण्यासाठी 66 धावा या ठिकाणी गोळा करायचे आहेत. चला कॅप्टन श्लोक 11 हमरापूर आणि कॅप्टन भाल दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या मान्यवरांना विनंती करतोय. गोल्डन जिम्नॅस्ट टीमचे प्रोप्रायटर आमचे मित्र पंकज तांडेल साई यांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. पहिल्या फेरीमधला हा दुसरा सामना आज दिवसा आपण पहिला भाल मध्ये पिंटाशेट पाटील स्मृती दशकामध्ये दाखल झाला. एका बाजूने हमरापूर टीम कॅप्टन तर टॉस अशी लढत या पाहायला मिळेल. मॅच नंबर 2 हेड अँड टेल. यस कॉल करतील हमरापूर संघाचे कॅप्टन. इट्स अ हेड कॉल. टेल आलाय. या अभिनंदन सर्वप्रथम भाल संघाच्या कॅप्टनचं आपण इथे अभिनंदन करूया. टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग आहे. मोर संघांना एवढं टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी सर्व रुपेश दादाचा धन्यवाद. थँक्यू. ते हे होते भाल संघाचे कॅप्टन. टॉस जिंकून दादा तुमच्या वाट्याला बॅटिंग आल्या. किती धावा टार्गेट तुम्ही बनवाल? प्रथम मी रुपेशदादा मनसे यांचं धन्यवाद मानेन की त्यांनी आम्हाला नाईट मॅचेससाठी खेळण्याची संधी दिली आणि ही पेन तालुक्यातली पहिलीच नाईट टुर्नामेंट आहे
त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त रन्स करण्यामध्ये 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 60 रनचा आम्ही टार्गेट ठेवू. क्या बात आहे. इतका कॉन्फिडन्स कोणत्या खेळाडूमध्ये विश्वास राहील तुमचा? आमचे सध्या सर्व प्लेयर्स फॉर्ममध्ये आहेत. सुशांत आहे, रोहित आहे, कुंदन आहे, विशाल आहे, सर्व बॉलर ऑलराऊंडर आहेत. 100% आम्ही परफॉर्म देण्याचा प्रयत्न करू. यंदा पेन पूर्व विभागामध्ये आपण नाईट स्पर्धा पाहिली, परंतु या परिसरामध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धेचं आयोजन आणि हे मान मिळालं रुपेश दादा पाटील यांना मनसे चषकाच्या माध्यमातून. काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि या दादांबद्दल? आमच्या शेजारच्याच गावातले आहे, त्यामुळे दादाबद्दल सांगू तेवढा कमीच आहे. ही पेन तालुक्यानं दिलेली एक संधी आहे, त्या संधीचा आम्ही खरंच नक्की सोनं करू. बेस्ट ऑफ लक हे होते खरं तर हमरापूर संघाचे कॅप्टन पंकज आपण थांबायचा मान्यवर म्हणून आपली उपस्थिती. आपण देखील क्रिकेटचे चाहते आहात आणि एक उत्तम बॉडी बिल्डर देखील आहात. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि रुपेश दादांच्या आयोजनाबद्दल? धन्यवाद रोशन. खूप सुंदर अशी स्पर्धा मनसे चषक 2025 रुपेश दादा पाटील यांच्या विद्यमाने आयोजित केलेली आहे. ग्रामीण विभागातील खेळाडूंना आपल्या चांगला असा एक स्टेज प्लॅटफॉर्म दिलेला आहे रुपेश दादा पाटील यांनी. तर खूप सुंदर असं आयोजन पण भारी केलेलं आहे. थँक्यू. आणि हां, माझ्याकडून शुभेच्छा असतील स्पर्धेला रुपेश दादा पाटील. धन्यवाद पंकज पाटील. आपण मंचावरती आसन असतं. टॉस जिंकला भाल संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला पुढच्या मॅचमध्ये आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं करदर अमरापूर टीमला. धन्यवाद. चला आपण लगेच सामना सुरू करूया. दोन्ही टीमला सूचना असेल. पहिला सामनाच्या रात्रीमधला आपण या ठिकाणी पाहत आहे. दोन बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला संघ आहे मैदानाच्या आतमध्ये गावदेवी दुर्शत आणि त्यांच्याबरोबर असेल वरदविनायक रामवाडी. टार्गेट सेट केलं. रामवाडी संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आणि 66 धाबांचं भलं मोठं टार्गेट या ठिकाणी उभं केलं. टार्गेट जरी मोठं असलं तरी या धाबांचा पाठलाग करण्याची क्षमता ही कदर गावदेव दुर्शत संघाकडे आहे. तर एका बाजूने या धावा वाचवायच्या आहेत त्या ठिकाणी रामवाडी टीमला. दोन्ही टीममध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा. चला सामना सुरू करा लगेच. अधिकचा वेळ घ्यायचा नाही प्लीज. आणखीन पुढचे 6 सामने पेंडिंग आहे, त्यामुळे आपण थोडं सहकार्य करा आणि सामना त्या ठिकाणी सुरू करा. बॉलची पूर्तता मैदानामध्ये करा. नवीन चेंडू त्या ठिकाणी पुरवला जाईल आयोजकांच्या वतीने. मनसे चषक 2025 माननीय श्री रुपेशदादा पाटील आयोजित प्रकाश ज्योतातील हे पर्व त्यावरती आहे तमाम पेनवासियांना गर्व असं हे दमदार आयोजन. स्पर्धेसाठी आपण पाहता विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, प्रशासकीय कलाकार. चला सामना आपण लगेच सुरू करा. अनेक मान्यवर तुम्हाला या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना पाहायला मिळतील. रुपेशजी पाटील यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व मान्यवर मंडळी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालाय रामवाडी संघाचा खेळाडू इर्शाद. या षटकामध्ये लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. 66 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. 16.50 हा रिक्वायर्ड रेट असेल पर ओव्हर मागे. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज दुर्शत संघाची रन मशीन म्हणून ज्याला संबोधलं तर उमेश डंगर स्ट्राईक एंडमध्ये असेल. त्याच्याबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असतील कल्पेश गाबन. पहिला बॉल पॉवर प्ले ऑन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. इर्शाद गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज झाला. रामवाडी संघाकडून पहिलं षटक टाकेल. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. पहिला बॉल लेंथ बॉल टाकला. थोडा कटरचा वापर केला. नॅचरल स्विंगचा पुरेपूर वापर गोलंदाजाने या बॉलवरती केला. बॅकफुटला जाऊन कव्हर्सला टार्गेट करायचं होतं, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. बॅट ड्रिल करून दाखवते त्या ठिकाणी फलंदाज, पण तिथे कनेक्शनच झालं नव्हतं, त्यामुळे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिलाच डॉट बॉल त्या ठिकाणी पाहता आपण. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये किमान 15+ धावा येणं गरजेचं राहतील. आणि इथे बघा वेगाने टाकला बॉल. मागचा बॉल थोडासा फिरवला आणि यावेळेला लेंथ बॉलचा वापर केला. जो बॉल मात्र लेग स्टिकच्या भरून ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक. पहिल्याच ओव्हरमध्ये आपला दमखम दाखवत असताना इर्शाद हा गोलंदाज. निवृत्ती भाऊ पाटील आमचे हॅट्रिक नगरसेवक
त्यांचा हा संघ. आणि मंचावरती आपण पाहतो आमचे महाराष्ट्र पोलीस सुजित दादा पाटील पोलीस आपण पाहत आहे. सदरक्ष नायक कलनिग्रह नायक त्यांचं स्वागत केलं फलंदाजाने. बॅकफुटला आले, जागा बनवली. इथे मात्र हुक करत असताना बॉल मागे ढकलला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमा रेषा पार. रन्स मधील 4, वेलकम बाउंड्री 4. मंचावरती आपण पाहतो आमचे डॅशिंग पोलीस सुजित दादा पाटील. उत्तम ध्येय यष्टी त्यांची आहे आणि खरं तर प्रत्येकाने आदर्श घ्यावा असं हे व्यक्तिमत्व. सुदृढ शरीर यष्टी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन वेलकम आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही या ठिकाणी करत आहोत. या स्पर्धे निमित्ताने चौकाराला फलंदाज त्या ठिकाणी आहेत उमेश डंगर यांच्या बॅटमधून 4 धावा. यावेळेला स्विंग आणि मिस, लेंथ बॉल टाकला आणि इथे सबमरीन डिलिव्हरी, टप्पा बॉल पडला आणि खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला. आणि एक निर्धाव चेंडू, जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर फलंदाजावरती वाढेल रन चेस करत असताना. कारण आस्किंग रन रेट आपण जर पाहिला या मॅचचा 16.50 पर ओव्हर, म्हणजे प्रत्येक षटकामागे किमान 2 मोठे फटके हे खेळावेच लागतील फलंदाजांना बॅटिंग करत असताना. आणि जर सुरुवात खराब झाली तर मात्र आणखीन प्रेशर वाढेल. यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. अजून एक डॉट बॉल, दबाव पूर्णपणे आता दुर्शत संघावरती. कल्पेश डंगर या फलंदाजावरती अतिशय आक्रमक असा खेळाडू, त्याला मध्ये थांबवलं पहिल्या षटकामध्ये इर्शाद या गोलंदाजाने. डाव्या हाताचा गोलंदाज, नॅचरल स्विंग त्याला मिळालाय आणि बरोबर ॲक्युरेट योग्य दिशेने मात्र गोलंदाजी होताना मग त्याच्या माध्यमातून पाहत आहे. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक होता आय थिंक, कारण तर डोळे बंद झाले तर रिझल्ट चांगला नाही. डीप स्क्वेअरच्या रिझनमध्ये हा फटका बॅटला लागून मात्र ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये ड्रीम स्टार्ट रामवाडी संघाला मिळाली. फक्त 5 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये इर्शाद या गोलंदाजा. मी मगाशी प्रेडिक्ट केलं होतं किमान 15+ रन बनवावं लागतील. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 61 धावांचं समीकरण. फक्त 5 धावा धाव फलकावरती आल्या. 1 चौकार 1 सिंगल. 5 धावा धाव फलकावरती आल्या. आता बघा एक सबस्टिट्यूट प्लेअर मैदानाकडे पाठवा, दुखापत झाली खेळाडूला. रामवाडी संघाचा 12वा खेळाडू खरं तर मैदानामध्ये उतरेल आणि ज्याला दुखापत झाली तो मात्र खेळाडू कक्षामध्ये येईल विश्रांतीसाठी. सबस्टिट्यूट खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये जायचा. 5 धावा आल्या. अनुराग चला आपण लगेचच मैदानाकडे दाखल व्हा. आता येणारे बॉल 18 आणि विजयासाठी 61 धावा. रिक्वायर्ड रन रेट प्रचंड वाढलाय या मॅचमध्ये. मी मगाशी म्हटलं जर का स्टार्ट चांगला मिळाला असता तर या धावांचा पाठलाग करता आला असता, पण इथे सुरुवातीला 5 धावायला पण तो अजूनही वेळ गेलेला नाहीये. किमान 10 षटकार तुम्हाला 18 बॉलमध्ये खेळावे लागतील 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी. महेंद्रजी म्हात्रे आमचे रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे दमदार व्यक्तिमत्व, दुर्शेत गावाचे कदर क्रिकेटला धर्म मानणारे असं हे व्यक्तिमत्व. त्यांचं मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. 18 चेंडू 61. चला स्पीडअप करा प्लीज, घाई करा प्लीज, सूचना राहील. कल्पेश डंगर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येईल. मागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलमध्ये सिंगल त्याने घेतली आणि आता येणारे बॉल 18 विजयासाठी तब्बल 61 धावांचं समीकरण. आणखीन एक डाव्या हाताचा गोलंदाज इनसाइड आउट खेळत असताना मात्र स्लॅश केला बॉलला. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला बॉल फील्ड झाला. दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळाली. सिंगल डबलने आता काहीच चालणार नाहीये गावदेवी दुर्शत संघासाठी. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 10 षटकार तुम्हाला मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडूमध्ये आता विजयासाठी तब्बल 60 धावा. सलग 2 सामने जिंकत सुपर 8 मध्ये दाखल झाला आजच्या रात्रीमध्ये मुद्दुबाई 11 मोहल्ला पेन हा संघ. उद्या त्यांचा सामना होईल आणि एक संघ सुपर 4ला क्वालिफाय करत झाली. यस 2 सामने त्यांनी जिंकले, सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेत. परंतु जो शेड्यूल असेल या स्पर्धेचा शेड्यूलनुसार मात्र सामने आम्ही संपन्न करणार आहोत. आजच्या रात्रीमध्ये जवळजवळ 10 सामने होतील. पहिले 3 सामने आपण पाहिले 4 संघांमध्ये आणि आजच्या खतर रात्रीमधले 8 संघ ज्याच्यामध्ये 7 सामने होतील. एक संघ सुपर 4ला क्वालिफाय केला जाईल. खतर या 7 सामन्यामध्ये डॉट बॉल रामवाडी संघाने मात्र वर्चस्व गाजवलंय गावदेवी दुर्शत या संघावरती. सततचा डॉट बॉलचा भडीमार आपण पाहिला होताना या षटकामध्ये.
इथे देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. ॲक्युरेट यॉर्कर, फुल अँड डिलिव्हरी, फुटवर्क नाही आहे आणि लेफ्टी बॉलर समोर अनेक वेळा आपण पाहिला तर उजव्या हाताचे फलंदाज थोडेसे हतबल झाले आणि याचं उत्तम उदाहरण मात्र या सामन्यामध्ये आपण पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी आपण पाहिली इर्शादच्या माध्यमातून त्याच्यात पावलावरती पाऊल ठेवून विक्की पाटील यावेळेस गोलंदाजी करत असताना थोडासा बाहेर टाकला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतले तर अष्टविनायक रामोडे यांच्या वतीनं विक्की पाटीलला 1000 पारितोषिक आलं. चॅलेंजिंग पारितोषिक आहे. 3 बॉल 3 विकेट विक्की पाटीलसाठी पारितोषिक आलं. या बॉलला हा पंप जॅक करायचा होता. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. हँड अँड कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं असतं खरं तर शॉट सिलेक्शनमध्ये आणि याची कमतरता मात्र जाणवली प्रत्येक फलंदाजांकडून. लेफ्टी बॉलर समोर जो बॉल त्या ठिकाणी अँगल बनतोय त्या ठिकाणी टर्न होतोय, लेग ब्रेक होतोय आणि त्याच्यासमोर मात्र मोठा फटका तुम्हाला खेळायचा असेल तुम्हाला मात्र त्या ठिकाणी स्लॉग हिट करावं लागेल, पाडर स्वीप करावं लागेल किंवा इनसाइड आउट खेळावं लागेल. फुटवर्कचा वापर करत तुम्हाला स्विंगला कट करावं लागेल. ओव्हर पिच बॉल बनवावे लागतील तेव्हा तुम्ही मोठे फटके एक्झिक्यूट करू शकता. आणि इथे मात्र दबाव पूर्णपणे आता फलंदाजांवरती मोठी धावसंख्या चेस करायची. या बॉलला लॉफ केलाय, उशीर जरूर झालाय परंतु मॅच मध्ये रंग भरतोय सामन्यामध्ये. कल्पेश डंगर हा खेळाडू ज्याने अनेक डॉट बॉल फेस केले त्याच्या बॅटमधून हा धमाका पहिला षटकार या इनिंगमध्ये येतोय दुर्शट टीमला. उमेश डंगर हा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं टायमिंग होतं. स्लॉटमध्ये बॉल आला त्याच्यावरती डाऊन द ग्राउंड खेळत असताना हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला आपण पाहिला थोडा शरीरापासून लांब ठेवला पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. एखादा वाईड आला तरी चालेल परंतु फलंदाजांना मोठा फटका एक्झिक्यूट करून द्यायचा नाही हाच एक वेगळा निश्चय मात्र दाखवला त्या ठिकाणी गोलंदाजांनी. स्पर्धेचा आनंद घेत असताना आमच्या कर्नाला विभागातील क्रिकेटचे दर्दी चाहते सचिन परशुराम पाटील, राकेशजी मात्रे, संकेत मात्रे यांना आपण पाहत आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उभा होता त्याच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चालला पहिला खेळाडू. पहिला धक्का बसतो दुर्शट टीमला. आजच्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी खास या ठिकाणी गोल्डन जिमचे मालक प्रोप्रायटर पंकजदादा तांडेली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. मी रुपेश दादांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. गोल्डन जिमचे ते प्रोप्रायटर आहेत पंकजदादा तांडेल आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत केलं जातंय. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा. आहे आणि त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. सुजित पाटील पोलीस यांचं स्वागत रुपेश दादा पाटील यांच्या शुभास्ते या ठिकाणी केलं जातोय. मी पुन्हा एकदा रुपेश दादांना विनंती करतो आज या स्पर्धेला दादांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर, वकील, पोलीस, पत्रकार, सेलिब्रिटी असे अनेक कलाकार देखील या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं स्वागत आणि सन्मान नक्कीच या ठिकाणी होईल. पोलीस सुजित पाटील सरांचं या ठिकाणी स्वागत आपण करतोय. ते मित्र आहेत खास त्यांचे पण तरी देखील त्यांचं स्वागत या ठिकाणी निश्चितच होईल. या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसेना जिते विभाग संघटिका तरडखोपच्या सारिका पाटील या ठिकाणी मॅडम उपस्थित आहेत. सारिका पाटील शिवसेना जिते विभाग संघटिका सारिका पाटील यांचं देखील स्टेजवरती या ठिकाणी आपण स्वागत करतोय. मी दादांना विनंती करतो आपल्या ताई सारिका पाटील यांचं देखील आपण या ठिकाणी मॅडमचं स्वागत करायचं आहे. शिवसेना जिते विभागाच्या त्या संघटिका आहेत त्यांचं स्वागत केलं जाईल. सन्मान या ठिकाणी केला तो नारी शक्तीचा रुपेशी पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी पाहता या नारी शक्तीचा सन्मान केला तो. अभिनंदन, आपलं आभार मनापासून. आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. रुपेशदा पाटील यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. पुढील सन्मान असेल आमचे पंडितजी पाटील जो हे ग्रामपंचायतचे सदस्य त्यांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. नाही आहेत का? रवी रसाळ साहेब यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. आपल्या अमरापूर विभागातील क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व रवीजी रसाल यांचा हा सन्मान केला जाईल मंचावरती.
या ही वेळेला आपण बॉलला फुल लेन डिलिव्हरी अलॉंग द कार्पेट बॉलला टर्न केलाय हलक्या हाताने ऑन साईडला सिंगल डबलने आता काम चालणार नाहीये दिल्ली अभी भी दूर आहे मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील एरियल अटॅक मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल फलंदाजांना हा सामना जिंकायचा असेल तर सन्मान केला जातोय मान्यवरांचा तसेच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी प्रसाद वेदक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील रुपेशदादा पाटील यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील स्वागत केलं जाईल प्रसादजी वेदक प्रसादजी वेदक यांचा इथे सन्मान केला जातोय लो फुल टॉस बॉल उजव्याच्या बाहेर मात्र आणखीन एक वाईड बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला प्रयत्न फार अपुरे राहिलेत या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचे रामवाडी संघासोबत खेळत असताना प्रत्युत्तर देण्यामध्ये हा संघ कुठेतरी कमी पडला असं म्हणायला हरकत नाही मी मगाशी म्हटलं सुरुवात धमाकेदार झाली असती तर हा सामना बनला असता आणि इथे आपण पाहताय साईड आर्म ॲक्शन मलिंग ॲक्शनने गोलंदाजी तिसरा लेफ्टी बॉलर आणि या लेफ्टी बॉलर समोर एखादा लेफ्टी बॅटर जर मैदानामध्ये आला असता तर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं भारतीय जनता पार्टीचे IT सेल अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठानचे सेक्रेटरी महेश भिकावली या ठिकाणी आलेले आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे एक्स्ट्रा कव्हर रेझरमध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीपमध्ये फिल्डर त्यांच्या हातामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या ठिकाणी मग पाहता रनआउटची विकेट देखील मिळाली विकेट या ठिकाणी मिळाला फिल्डिंग करत असताना रामवाडी संघाला मंचावरती आपण पाहताय एकाच फ्रेममध्ये आमचे दोन मान्यवर तर स्वतः रुपेशदादा आयोजक आणि सुजितदादा पाटील पोलीस त्यांची पर्सनॅलिटी पाहिली की आपल्याला आठवण येते खरं तर अभिनेता जॉन इब्राहिम खरं तर बाहुबली मसल पॉवर आणि खूप चांगलं योगदान राहिलं त्यांचं खरं तर पोलीस दलामध्ये क्षेत्रामध्ये उत्तम देहबोली त्यांची आपण पाहताय मंचावरती या सामन्याचा आनंद घेत असताना विकेट मिळाला धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 17 धाबा फक्त आणि फक्त दबाव तुम्ही पाहताय दुर्शेष संघावरती पुन्हा एकदा यावेळेला साईड आर्म ॲक्शन लसित मलिंगा या गोलंदाजाला आपण पाहिलं श्रीलंकन टीमचा आणि त्याचाच वारसा जपणारा पथिराणा ही गौरवशाली परंपरा श्रीलंकन टीमला मिळाली आणि इथे देखील आपण पाहिलं डाव्या हाताचा लसित मलिंगा साईड आर्म ॲक्शन जेव्हा बॉल एखादा गोलंदाजी करतो तेव्हा ते बॉल जास्तीत जास्त ब्लॉक हॉलमध्ये ट्रॅव्हल करत असतात आणि अशा बॉलर्सच्या अगेन्स्ट जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला व्रिस्टचा वापर चांगला करावा लागेल ऑन साईडला तुम्हाला बॉटरमॅनचा चांगला वापर करावा लागेल आणि इथे डॉमिनेट केलं लेफ्टी बॅटर आता मैदानाकडे आला ट्रॅक बदलला लगेचच त्या ठिकाणी गोलंदाजाने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले लेफ्टी बॅटर समोर हे देखील एका चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं कारण समोर लेफ्टी बॅटर आला की त्याला पुन्हा एकदा डाव्या हाताने अँगल बनवायचा वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न राहील या ठिकाणी त्याच्या रिचपासून मात्र बॉलला दूर ठेवण्याचा प्रयत्न राहील गोलंदाजाचा दबाव पूर्णपणे आहे मैदानामध्ये दुर्शत टीमवरती 66 धाबांचा पाठलाग करत असताना हा संघ आता फार मागे राहिला भरपूर मोठी धावसंख्या त्याचा दबाव मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले त्या ठिकाणी अँगल बनत असताना बॉल उजव्याच्या बाहेर टाकला वाईड यॉर्कर जगदीशजी भोईर माजी सरपंच दुर्शत ग्रामपंचायत आपलं मनापासून आम्ही इथे खरं तर आभार व्यक्त करत आहोत क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आपल्या संघाला पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी त्यांची उपस्थिती पाहिली परंतु इथे आपण जर पाहिलं संघाची कामगिरी फारशी इफेक्टिव्ह राहिलेली नाही आहे पराभवाच्या उंबरट्यावरती आज संघ आला धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 19 धाबा चला नेक्स्ट टीम दोन्ही संघ श्लोक 11 हमरापूर आणि एका बाजूला असेल करदर भाल दोन्ही संघ रेडेरा भाल संघाने टॉस जिंकला जसा सामना संपेल क्षणाचाही विलंब न लावता आपण लगेच मैदानात ताबा घ्या ही सूचना मात्र आयोजकाच्या वतीने आले आणि उद्या जो पहिला सामना असेल 8 फेब्रुवारी जय भवानी कुपरोली विपक्ष गावदेवी वरेडीपी 4 वाजता तुम्हाला इथे रिपोर्टिंग करावं लागेल उद्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी यस जो संघ त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही आहे त्या टीमला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल इनसाइड आउट फटका चांगला आहे पण तो उशीर झाला आहे या फटक्यानं कारण मोठं मार्जिन धाबांचा चेंडूंमधलं आपण पाहताय आणि हे पराभवाचं अंतर कमी करणारा हा फटका 4 धाबा या ठिकाणी मिळतील बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहताय करदर दुर्शत टीमला एकतर्फी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली याचं कारण आहे रामवाडी संघाचे उत्तम गोलंदाज याचं कारण आहे रामवाडी संघाने पहिल्या सत्रामध्ये केलेली दमदार फलंदाजी ज्यामध्ये फलंदाजी करत असताना कपिल कोळी नावलौकिकाला साजेसा खेळ त्याने साकारला 29 धावांचं योगदान दिलं अमित म्हात्रेने 23 धावा केल्या स्टेप आउट झाले हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह करत असताना शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला बॉल फील्ड झाला दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळाली एका रनच्या मध्येने संघ पुढे चाललाय फक्त आणि फक्त आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली हा सामना
वन साइडेड झालाय, एकतर्फा आपण होताना पाहत आहे. मनसे चषक 2025 चं हे भव्य दिव्य पर्व ज्यावर आहे तमाम पेन वासियांना गर्व. राजसाहेब ठाकरेंचे खरंतर कट्टर समर्थक म्हणून रुपेश दादा यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून सातत्याने समाजामध्ये समाजसेवा करणारे, उद्योग क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आमच्या स्पर्धेचे आयोजक रुपेशदा पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी मनसे चषकाचं हे दमदार आयोजन या ठिकाणी आपण पाहत आहे. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला 3 रात्रीमध्ये या मंचावरती पाहायला मिळेल आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान त्या ठिकाणी केला जाईल. साज मराठी चॅनल आपण ग्राफिक्स पाहत आहे. सुनीलदादा पाटील, आमचे देवाबाई पेरवी, त्यात वेळेला आपण पाहता आमचे मुद्दूशेठ अकबारे यांचं ग्राफिक्स तुम्हाला LED स्क्रीनवरती पाहायला मिळेल. एक वेगळी संकल्पना आणि पहिल्यांदा LED पेन नगरीमध्ये आपण पाहता LED स्क्रीन. मनसे चषकामध्ये पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त बॉल त्या ठिकाणी फेकावे लागतील. सामना वन साइडेड झाला आहे, त्यामुळे आपण स्पर्धेबद्दल नक्कीच चर्चा करूया. चर्चा होती गेले कित्येक दिवस, कित्येक महिने या स्पर्धेची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता. बालसंघाचा कॅप्टन त्याने सांगितलं आपल्या बाईट्समध्ये, आम्ही या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली. गतवर्षी आम्ही सेमीफायनलमध्ये आय थिंक पराभूत झालो, पण यंदा पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. आणि एका बाजूने खतर हमरापूर संघाचा कॅप्टन त्याने देखील सांगितलं आम्ही 60+ रन बनवण्याचा धाडस त्या ठिकाणी करू. त्यामुळे दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा पुढच्या लढतीसाठी, पुढच्या मॅचसाठी. जसा सामना संपेल तसा लगेचच भाल संघ तुम्हाला मैदानात ताबा घ्यायचा आहे. प्रतीक मात्रेचा संघ ज्याने आज दिवसाच्या स्पर्धेमध्ये पिंटाशेठ पाटील, दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर, स्वर्गीय प्रमोद उर्फ पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पिंटाशेठ पाटील स्मृती चषकामध्ये दमदार योगदान या संघाचं राहिलं. सुपर 6 मध्ये हा संघ क्वालिफाय झाला. त्यांनाही शुभेच्छा. सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये रामवाडी संघाने. अभिनंदन रामवाडी संघ, हार्ड लक टीम. दूरशेत चला लगेचच भाल संघ मैदानात ताबा घ्या. भाल संघाच्या कॅप्टनला विनंती राहील आपण क्षणाचा विलंब न लावता लगेच क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल व्हावी सूचना आयोजकांच्या वतीने आली. फिल्डिंग लावून घ्या आपण प्लीज.